आपण अशा ठिकाणी उभं आहोत की चौ बाजूने डोंगर आहे आणि सगळी पडीक रान आहे. खड्ड्यातले लोक गप्प बसले सगळे. तर हे तुम्ही ह्या डोंगरावर हे काय दगडगोटे, ही जमीन किती वर्षाची आहे? एक 4-5 वर्ष झाले सर. मग त्याच्यापूर्वी तुमचं तर समजा आता अख्खा आयुष्य गेलं, कशात गेलं मग ते? किती वर्ष आहे हे? पहिलं वर्ष आहे. पहिलं वर्ष. किती वर्षात झाड झाले? 24 महिने झालं. 24 महिन्याचं बाग. 24 महिन्याचं झाड झाले? हो. 24 महिन्यामध्ये एवढं सुंदर झाड झाले एवढ्या महाराणामध्ये? वा वा वा, एक नंबर. तुम्ही लागवडीपासून वापरताय का? हो, लागवडीपासून. लागवडपासून. तुम्हाला डाळिंबाचं लावावर कसं काय सुचतं? 45 डिग्री टेम्परेचरमध्ये पाणी किती तुमच्याकडे इकडे? 1 तास चालते सर मोटर फक्त. 1 तास मोटर चालती आणि तुम्ही या रानावर अशा प्रकारे बाग जगून धरली. सगळे फळं जळून गेले, पानं जळून गेले. जळून का चिपा डायरेक्ट कॉळच झाले त्याचं. टेम्परेचर पुढे काय करणार सर? आमचा एसीटी वैदिकवर इतका विश्वास आहे सर, काय होणारच नाही त्याला. ते 45 टेम्परेचरमध्ये राहणारच नाही सर ते. तुम्ही हे पाहिलं का? हे शेंड्याच्या बाजून जायला मागून तसंच ते राम सर म्हणतात चट्टी पडत आणि याच्यावर चट्टी पडली, हे पानं उलटे पालटी पडले, बरोबर ना? तरी पण तुम्ही काही घाबरले दिसत नाही मला. तुम्ही तर अजूनही उत्साहितच आहे. नाही घाबरायचं काय विषय सर. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर हा झटका जाईल का, किंवा हे पानं जळाले तर मग या झाडाला काही होईल का? तर एक लक्षात ठेवा, पाऊस पडला रे पडला का तुमचे फळं असे टटर फुगतील असे बघा. कारण मी काय सांगतो, हे मी काही शास्त्रज्ञ आहे म्हणून किंवा मी भविष्यकार नाही म्हणून नाही, परंतु माझ्या पण बागेची अवस्था अशीच झाली होती. तुमची जरा जागीच जाळ्यावर जळली आहे, पण माझी अख्खीची अख्खी बाजू पूर्ण अशी करपून गेली होती. फळं असे उलटे पडले, पानं असे उलटे पडले. बाई उलटे पडले का? हो. पानं हे अशी पालथी पडले, अशी पालथी पडून गेले होते. मी 20 मिनटं टँकरनी पाणी सोडायचो आणि दिवसा बागेत जायची, डेअरी नव्हती माझ्यामध्ये, रात्रीचं जायचो. त्याच्यामुळे तुमची बागेची ही अवस्था बघून मला काही असं म्हणजे वाईट वाटत नाही किंवा तुमचं फार मोठं नुकसान वगैरे होणार आहे अशी काही भीती वाटत नाही. हे पानं जे जळतात ते उन्हाने नाही जळत, मुळ्या जळाल्यामुळं पानं जळते वर, हे लक्षात ठेवा. अच्छा. पानं उन्हाने जळत नाही. डाळिंब हे लक्झरी पीक आहे. लक्झरी म्हणजे काय? त्या पिकाने माणूस लवकर श्रीमंत होतो, पण त्याचा अभ्यास पाहिजे आणि थोडा संयम ठेवायची काय पाहिजे? ताकद पाहिजे. तुम्ही बाग धरताना एक बेसल डोस केला, हो, मग दुसरा का नाही केला? दुसरा टाकायला पाणीच नाही ना सर. रासायनिक खतांचा बेसल डोस जर टाकला तर पाणी लागतं. एसिडिटीचा बेसल डोस टाकला तर पाणी नाही लागत. तुला कोणी सांगितलं? बेसल डोस एकदा भिजला तरी बाद झाला. तुम्ही याला अजून मल्चिंग करू शकले असते, पाचताचं ते मल्चिंग केलं असतं, किंवा काहीच नाही तर अगदी पेपरचं पण मल्चिंग चाललं असतं. आहे का कुठं पांढरी मुळी? आहे का सांगा? जर आता इथं खत असतं, इथं जर साखर टाकली तर काय येतील? मुंग्या. तसं इथं जर खत टाकलं असतं एसिडिटीचं बेसल डोस तर लगेच मुळे आल्या. तुमच्या डाळिंबाची बाग होती, मग तेव्हा तुम्ही सॉइल चार्जर कृषी वापरलं होतं? थोडंफार 2-3 वर्ष वापरलं, फक्त 2च आयटम वापरले, तरी रिझल्ट मिळत होते? हो, चांगले रिझल्ट मिळत. मग ते पूर्ण वापरले असते तेच बागा आता शिल्लक थांबल्या असत्या. जर बळ असेल तुमच्यामध्ये तर दुसऱ्याचे कान पिळू शकतो. हो, पण जो स्वतःच कमजोर आहे त्याचे कान पिळले जातात, तो पिळीत नाही कोणाचे. मग तुमच्या झाडात जर बळ असेल तर तो तेल्याचे कान पिळील, आणि तुमच्या जर तेल्यात बळ असेल तर तो झाडाचे कान पिळील. की तुम्ही रोगाच्या मागे किती जरी फिरले तरी पण रोग कंट्रोलमध्ये येणार नाही. त्याचं कारण काय? तुमचं 50% पाणी तर उडूनच जातं. हा, बाष्पीभवन बरोबर. कारण कोण सांगतं मला? का बरं, काय कारण असं इथं? सर मी 2 वर्षांनी वापरलो, कलिंगडला वापरलं. बर, कसं काय अनुभव त्यांचे? पूर्ण मला हातावर विकला. किती निघाला होता असा? 10 टन. हातावर हो. 10 टन? हा, काय रेट विकले तुम्ही ते? 20 रुपये विकली. तेव्हा मार्केटमध्ये काय रेट चालू होता? 4 रुपये 5 रुपये. मोसंबीला वापरलो सर आपण. अच्छा, तर काय अनुभव आला होता? मोसंबी चांगली आली ती सर, गळबीळ होत नव्हती. किती माल निघाला होता? माल आपला 25 टन माल अरे वा. निघाला होता पहिल्याच वर्षी. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणते अॅग्रोवाले फोन करतील, काहीही करतील, परंतु इथून पुढच्या काळामध्ये 100% विषमुक्त शेती करा. तुम्ही वापरताय का? कशाला वापरते? डाळिंबाला वापरतो. कसं काय? चांगलं आहे ना. अनुभव कसा? चांगला आहे. 4 वर्षापासून वापरतो. बापरे. 700 झाला तुम्ही 300 झाला काय वापरलं? 100%. 100. बाकीच्यांना बाकीच्याला केमिकल जे चालू होते ते चालू. केमिकल चालू होत. बर, मग ते पूर्ण ट्रेस मध्ये गेला बाग. तो बाग हा, एकाच वावरामध्ये एकाच वावर. संगच लावेल, संगच व्हरायटी. किती संगच वर्षी बाग होती? ते पहिलंच वर्ष होतं. पहिलं वर्ष होतं. साईज आपले वैदिकची साईज जास्त झाली, साईज जास्त झाली, सेटिंग कमी होती. तिकडची सेटिंग ज्यादा होती हा, आणि साईज कमी, साईज झाली नाही. पूर्ण बाग ट्रेस मध्ये गेला. बरं, ट्रेस मध्ये गेला. हो. नंतर मग ते कलरच नाही आला बागाला. बेपारी आला का ते आम्हाला बाग घ्यायचंच नाही म्हणे. मग ते दोन्ही मिळून मग कमी भावात दिला आम्ही, समजा 90 रुपयाने माल दिला. बरोबर त्याची माती. असं झालं ना ते मग. इकडे 5 लाख झाले 1 लाख खर्च करून, आणि तिकडं 2 लाख खर्च करून 3 लाख झाले हा, असं. केमिकलवर. आणि विटा असल्यामुळे आपण 700 झाडं मोठे ना, बर, त्याच्यावर आपण मागच्या वर्षी जे क्रॉप कव्हर होतं हा औंधा टाकलं, हा. पण कुठं मोठं टाक समजा तेलाचं दाखवू राहिली हिट मुळे. तुम्ही क्रॉप कव्हर टाकलं ना? हा, टाकेले 1-2 गल्ल्या सोडल्या, त्याच्यावर एक बी असा डाग नाही फळ. तुम्हाला खाजून दुखणं का बरं पाहिजे?
तुम्ही क्रॉप कव्हर टाकू नका. केमिकलच्या बागांना गरज आहे, कारण ते तसेच जळेल राहते केमिकलच्या हिटने. परंतु आपल्या वैदिकमध्ये बागांना क्रॉप कव्हरची गरज नाही. सनबर्निंगला घाबरू नका. मग कशाला घाबरा? कमजोरीला घाबरा, पोषण कमी पडायला घाबरा. असं एसीटी वैदिकमध्ये तुम्ही जर कमी वापरलं तर काहीच रिझल्ट येत नाही, पण तुम्ही जर डबल वापरलं तर चौबल रिझल्ट येतो. कारले आणि टोमॅटो हां, हे 100% वैदिकवर केलं तर चालेल का? करण्याचं आणि करण्याची पद्धत कशी? बाग लय मस्त आहे तुमची. मी पाहिलं इकडं तुम्ही दगड केव्हाडली लावलेली. सर म्हणजे उभंच राहता येत नाही. अरे दगड काय लावले आणि काहीच नाही ना याच्यामध्ये. माती नाही. अरे याच्यात शेती करताय म्हणल्यावर मस्त आनंदाने राहा. बघा शेतीमध्ये खूप आनंद आहे साहेब, खूप आनंद आहे. कधी तर ती जर निरोगी राहिली तर. शेतकरी मित्र नमस्कार. नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुका संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर तालुका आहे. आपण अशा ठिकाणी उभं आहोत की चौबाजूने डोंगर आहे आणि सगळी पडीक राहणे का हो? हो. तुम्ही पाणी कुठून आणलं? पाणी विहिरी. खाली खड्ड्यातले लोक गप्प बसले सगळे. तर हे तुम्ही ह्या डोंगरावर हे काय दगडगोटे हो. हो? इथे काय जमीन होती का इथं? नाही, जमीनच नव्हती सर. मग काय टेकडं होतं? हो हे असं समोर दिसते असं टेकडं होतं ना? हो, तसंच सेम. अशी हो अशी टेकडी विकत घेतली तुम्ही? हो. म्हणजे विकत घेतली म्हणजे जमीन अजिबातच नव्हती? नाही ओके, थोडं सांगा ना हिस्ट्री तुमची काय आहे? सर, बिलकुल 1 इंचही जमीन नव्हती. अच्छा, तुमचा पण मग- परिवार इथं काय करत होता मग? लोअर की काम करायचे. अच्छा, उदरनिर्वाहाचं तेवढं हा, तेवढे साधन. बर. आता ते पण बंद झाले, हा. त्याच्यामुळे पर्याय काय? तर मग कुठंतरी वाटत होतं, खंत होती की बाबा जमीन असली नाही, जमीन पाहिजे. घ्यायच्या अगोदर तुमचं आर्थिक साधन काय होतं? आता ही जमीन किती वर्षाची? 4-5 वर्ष झाले सर. मग त्याच्यापूर्वी तुमचं तर समजा आता अख्खं आयुष्य गेलं, कशात गेलं मग ते? मग असंच कुठंच काही काम नाही, याच्या त्याच्याकडे काम करायचं थोडंफार. मजुरी. हा सगळे हा. मजुराला चांगले दिवस आले म्हणायचे. नाही, ते भगवंतानी काळजी घेतली म्हणायची. अच्छा, मी चालवायला होते. हा, नाही, मी मग छोटं काहीतरी केलं पाहिजे म्हणून सुरुवात केली एका मोठ्या परिवारामधून. अच्छा, जनरल स्टोअर चालू केलं काही दिवस. बर त्याच्यानंतर रेडीमेड कपड्याचं चालू केलं. बर. कुठं चालू केलं ते? असं फिरून खेडेपाड्याने. म्हणजे ते फिरतीचं दुकान का? फिरतीच दुकान. म्हणजे दर बुधवारी जायचं हा, बाजाराला? दर बुधवारी. मग मला एक सांगा, तुम्ही आता समजा इथं तुम्ही बाग केली, हो. बाकी कोणाचीच बाग नाही दिसत मला. नाही, कोणाकडेच बाग नाही अख्ख्या गावामध्ये. नाव सुद्धा नाही घेतली तिचं. नाही, त्यांना माहित सुद्धा नाही आपण लावली हे पण माहित नाही. बापरे. हा, मग त्याचा काही संबंधच नाही त्या गोष्टी. ते कशाला डोकं लावतील? तर हा, ढोरं चरत होती इथं ना? हा. ढोरांना चरायला काय आहे इथं? या दिवसामध्ये तर काहीच नसेल काय? तुम्ही अशा ठिकाणी हे झाडं लावली, मग तुम्ही ते सगळं व्यवसाय करता करता तुम्ही सगळे कापड व्यवसाय केले, सगळे केले, मग ते चालू आहे आता का? नाही, ते बंद केलं आता. किती वर्ष झाले? मला 2 वर्ष झाले बंद करून. अच्छा, म्हणजे ते सर्व जो पैसा कमवला, हा. मग तो पोरांचं शिक्षण शिक्षण. काय? हो. चिरंजीव काही कष्टांचे जाण आहे का पप्पांच्या? नक्की. आता सध्या तुमच्याकडे किती टेम्परेचर आहे? 45 डिग्री. आता पाहिलं मी गाडी मिठी 45 डिग्री टेम्परेचर आहे. आणि 45 डिग्री टेम्परेचरमध्ये पाणी किती तुमच्याकडे इकडे? 1 तास चालते सर मोटर फक्त. हां, आता मला सांगा, 1 तास मोटर चालती आणि तुम्ही या रानावर अशा प्रकारे बाग जगून धरली, सगळे फळं जळून गेले, पानं जळून गेले. जळून का चिपा? डायरेक्ट कॉळच झाले त्याचं. टेम्परेचर पुढे काय करणार सर ते? मग लोक वरून झाकणं घालते, त्याच्यानंतर लोक तुम्ही ते बरंच काहीतरी काही ना काही करतात ना. मग नाही, ते आमचा एसीटी वैदिकवर इतका विश्वास आहे सर. कपारा जळून राग झाली तरी चालेल, नाही, पण दुसरं करायचं नाही. काही होणारच नाही त्याला. ते हा, नाही बा, पानं जातील पण फळं चांगले राहतील. जळून काय झाली? डायरेक्ट 45 टेम्परेचर मध्ये राहणारच नाही सर ते. तुम्ही हे पाहिलं का? हे शेंड्याच्या बाजून जायला मागून तसंच आहे, पण अख्खं पान नाही जळालं तरी त्याला ते पूर्ण उरत आहे हो. उन्हाला पूर्ण उरत आहे. आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी उन्हाचे चटके किंवा काय पाहिले नसतील, त्यांना हे पाहून, ही बाग पाहून फार दया येत असेल आणि तुमची फार किव येत असेल का काय बा तुम्ही एसीटी वैदिक बाग पिकवली, काय हे सगळे चट्टे आणि चुट्टे. आता काय या फळांवर चट्टी, हे बाय रामसर म्हणतात चट्टी नाही पडत, आणि याच्यावर चट्टी पडली, हे पानं उलटे पालटी पडली, बरोबर ना? हो. पण तरी पण तुम्ही काही घाबरले दिसत नाही मला. तुम्ही तर अजूनही उत्साहितच आहे. नाही, घाबरायचं काय विषय सर? त्याला एक पीक जाईल पण दुसऱ्या पिकाचा अनुभव येईल ना आपल्याला. याच्यात काय काय एवढी problem हिंमत आहे. आहे. मग काय विषय? आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर हा झटका जाईल का, किंवा हे पानं जळाले तर मग या झाडाला काही होईल का? तर एक लक्षात ठेवा, रसायनांनी जे झाड जळतं ते परत उजरत नाही, बरोबर. पण जे सूर्यामुळे जळतं ते परत फुटतं. हा. यातले जवळजवळ 80% फळं जशीच्या तसे होणार परत.
90%. जे पार जळून गेलंय ना, हा समजा याला डाग पडला डाग बा डायरेक्ट जळूनच गेले वरचं, हो तरी पण हे चांगलं होणार. तुम्हाला हे कधी कळलं? जेव्हा पहिला पाऊस पडेल ते. पडल. पाऊस पडला रे पडला का तुमचे फळं असे टाटा फुगतील असे बघा. कारण मी काय सांगतो, हे मी काही शास्त्रज्ञ आहे म्हणून किंवा मी भविष्यकार नाही म्हणून नाही, परंतु माझ्या पण बागेची अवस्था अशी अशीच झाली होती. तुमची जरा जागीच जाळ्यावर जळली आहे, पण माझी अख्खीची अख्खी बाजू पूर्ण अशी करपून गेली होती. हम्म. फळं असे उलटे पडले, पानं असे उलटे पडले. बाई उलटे पडले का? हो पानं हे अशी पालथी पडले, अशी पालथी पडून गेले होते. शेतकरी मित्र नमस्कार. आपण ही आमची घरची बाग बघत आहात. आज 5 महिन्याचा बाग या ठिकाणी झालेला आहे आणि फळधारणा आपण बघतात. या ठिकाणी 200 ग्रॅमच्या आसपास हे फळ आता तयार झालेलं आहे. रात्रीच्या वेळेस मी ही शूटिंग या ठिकाणी घेतो आहे. दिवसा या ठिकाणी एवढं तापमान असतं प्रचंड, झळ्या या ठिकाणी तुटत असतात उन्हाच्या, आणि त्याचे तुम्ही परिणाम दिसत आहेत तुम्हाला की हे वरून पानांचं बर्निंग झालेलं आहे. तर ही एवढी मोठी फळधारणा या ठिकाणी आहे आणि आमच्याकडे पाण्याच्या व्यवस्थेसाठी सध्या टँकर चालू आहे. टँकरने या बागेला आपण बघतात की बर्निंग साईड बाहेरच्या साईडने झालेलं दिसतं आहे. तर या बागेला आत्तापर्यंत म्हणजे 10,000 लिटर पाणी आपण दररोज 500 झाडांना सोडतो आहे आणि त्या माध्यमातून ही बाग आपल्यासमोर उभी आहे. आणि जनरल तुम्ही बघता इथं की चक्क उन्हाच्या झाडांनी हा शेंडा जळून गेलेला आहे. म्हणजे जर इथं ड्रिपर बंद झाला असेल तर पाणी थोडंफार कमी पडल्यामुळे हा शेंडा जळून गेला, तरीसुद्धा त्या झाडावरती त्याचा ग्रोथवरती फळांवरती त्याचा साईड इफेक्ट झालेला नाही. आपण फळधारणा जर बघितली तर खरोखरच थक्क करणारी साईज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ह्या बागेला म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं कव्हरिंग वगैरे केलेलं नाही. उन्हामध्ये ही बाग तळपते आहे आणि तरीसुद्धा पाणी कमी आहे. कॅनोपी तुम्ही बघताय जळालेली आहे, तरीसुद्धा खूप छानपैकी ग्रोथ आपण या ठिकाणी बघू शकतो. खाली बघताय तुम्ही गवत वाळून गेलेलं आहे पूर्ण. पहा, गवतसुद्धा वाळून गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अशी ग्रोथ या ठिकाणी बघायला मिळते. मी 20 मिनटं टँकरनी पाणी सोडायचो आणि दिवसा बागेत जायची, डेअरी नव्हती माझ्यामध्ये, रात्रीचं जायचो. हां बागेत काय जायचो रात्रीचा. ही गोष्ट कधीची आहे? साधारणतः 7 वर्षापूर्वीची, 8 वर्षापूर्वीची. विचार करा. त्याच्यामुळे तुमची बागेची ही अवस्था बघून मला काही असं म्हणजे वाईट वाटत नाही किंवा तुमचं फार मोठं नुकसान वगैरे होणार आहे अशी काही भीती वाटत नाही. हां बरोबर आहे. आता याला फक्त तुम्ही अमृतजलची फवारणी केली ना? हो कधी केली? रात्रीच केली. रात्री केली. तर अमृतजलची फवारणी किती ग्रॅमनी केली? 2 केली. वॉटर चार्जर वॉटर चार्जर किती दिलं याला? 0.2. 0.2 नाही 0.5 द्यायचं. फ्रूट चार्जर 10 ml ने दिलं होतं. फ्रूट चार्जर 20 ml द्यायचं. अच्छा 10 ml दिलेले. 20, 25, 30 ml द्या. 30 ml. ठीक आहे. अजून आणि फ्रूट वॉटर आणि हे अमृतजलचं पण इन्स्टंट इन्स्टंट चार्जर किती घेतलं? ते 300 टाका. अमृतजलच्या पाण्यामध्ये हे 3. आता याच्यानंतर इन्स्टंट फ्रूट इन्स्टंट किती घेतलं? इन्स्टंट घ्यायचं आहे सर. आता घेतलं नाही. उद्या किंवा परवा त्या इन्स्टंट घेताना काय करा, फ्रूट चार्जर 30 ml वापरा. 30 ml फ्रूट. हो. दूध घेतलं होतं का? मी घेणार आहेत समजा. दूध घ्या 10 ml नी. ह्या दिवसामध्ये तुम्हाला जर ह्या सनबर्निंगपासून जर वाचवायचं असेल तर फ्रूट चार्जर हे 20 ते 30 ml घ्यायचं. अच्छा. वॉटर चार्जर अर्धा मिलीने घ्यायचं. हां बरोबर. तुम्ही वॉटर चार्जर खाली सोडलं का? वॉटर चार्जर नाही. सोडा ना. 200 ml सोडून द्या ना. ठीक आहे. 200 ml आहे ना, वॉटर चार्जर सोडून द्या खालून लगेच. तुम्ही याच्यामध्ये जमिनीमध्ये वॉटर लेवल मेंटेन करण्यासाठी काय काय करू शकता? जमिनीमध्ये तुम्ही अमृतजल सोडू शकता, जमिनीमध्ये वॉटर चार्जर सोडू शकता, जमिनीमध्ये सॉईल चार्जर सोडू शकता, जेणेकरून जमिनीतली हीट काय झाली पाहिजे? कमी. हे पानं जे जळतात ते उन्हाने नाही जळत, मुळ्या जळाल्यामुळं पानं जळते वर. हे लक्षात ठेवा. अच्छा. पानं उन्हाने जळत नाही. मग या लिंब जळाले असते ना, त्या ठिकाणी जळाले, त्याचे बी पानच आहे ना. त्याला काय सोनं लागलं आहे का? मग याला कावर माती लागती? कारण काय आहे, त्याच्या ज्या मुळे आहे त्या मुळ्यांना जमिनीच्या खोलवर आणि लांब लांबपर्यंत पोहोचलेलं आहे. त्या झाडाचं पाणी, त्या मुळ्यांचं पाणी काय करून ठेवतात? स्टोअर करून ठेवतात. बरोबर की नाही? हो. त्यात तुमचं बाग अजून लहान आहे. किती वर्ष आहे हे? पहिलं वर्ष आहे. पहिलं वर्ष. किती वर्षात झाड झालं? 24 महिने झालं. 24 महिन्याचं बाग. 24 महिन्याचं झाड झालं? हो. 24 महिन्यामध्ये एवढं सुंदर झाड झालंय एवढ्या माळरानामध्ये. वा वा वा, एक नंबर. म्हणजे डाळिंबाला ही अतिउत्कृष्ट जागा आहे, अतिउत्कृष्ट. पण इथे जपायचं काय आहे? पोषण. आता हे तुम्ही लावले कधी तुम्ही?
24 महिन्यापूर्वी म्हणजे कधी हा. लावले? याचा पेपर होता सर नाशिकला 19 फेब्रुवारीला लावले आम्ही. फेब्रुवारी ना? हो. फेब्रुवारी 24 ते फेब्रुवारी 25 आणि फेब्रुवारी हे आता- 26 हा. म्हणजे 2 वर्ष होऊन गेले. हो. मार्च एप्रिल मे आता हे 26 महिना चालू आहे. 26-27 हो. महिना बरोबर आहे ना? हो. ओके, मग हे बरोबर आकडा आहे. म्हणजे 26-27 महिन्याची बाग आहे. परंतु त्या मानाने हे माळरान बघितलं, दगडाचं रान बघितलं तर खूप आणि काहीच नाही ना, पाणी धरून ठेवायची काही क्षमता नाही याच्यामध्ये. तरी पण एवढं सुंदर ग्रीनरी वगैरे एकदम तुफान आहे काम सगळं. मग तुम्ही लागवडीपासून वापरताय का? हो लागवडीपासून? लागवड बस. तुम्हाला डाळिंबाचं लावावर कसं काय सुचलं? जमीन घेतली, हा. मग पहिलं काय पिकं घेतली इथं? काहीच पिकं नाही घेतले सर. सुरुवातीला तयार करणं चालू होतं, हां, लगेच डाळिंबाची रोपं लावून तुम्हाला दिली. कोणी सांगितलं हे SCT म्हणून आहे म्हणून? SCT म्हणजे मी युट्यूबला पाहायचो. युट्यूबला तर साऱ्या दुनियाचे व्हिडिओ आहे ना? नाही आहे, पण माझ्या डोक्यामध्ये होतं वा केमिकल आपल्याला वापरत नाही, जैविक वापरायचं कुठलं होत नाही. कारण जैविक वापरलं ना तर जमिनीत पोषण मिळू शकतं आणि केमिकलनं परत नाश होऊ शकतो आणि आपली नवीन जमीन आहे. तज्ज्ञ लोकांना कळत नाही, तुम्हाला कसं कळलं? त्याच्यामुळं आपण आहे ना केमिकल वापरायचं नाही ठरवून टाकलं आपण. बरं, तुमच्या भागात डाळिंब कोणी कधीच लावेल नाही का? नाही इकडं लावल्या त्या लोकांनी डाळिंब हाऊस करून घेतली? हाऊस करून घेतली, त्याल्यामुळे संपून गेले, ते उपटून टाकल्या. माहिती आहे मला सगळं. मुळात काय आहे, जमिनीचे क्षेत्र कमी आहे सर आणि बागायती क्षेत्र असल्यामुळे भाजीपाला करतात, 3-3, 4-4 पिकं करते. डाळिंब त्यांना परवडत नाही. कारण आहे ना वर्षातून एकदा किंवा दोनदा पिकं. डाळिंबाला हे परवडत नाही. डाळिंब जे पीक आहे ना, राजेशाही पीक आहे. डाळिंब हे लक्झरी पीक आहे. लक्झरी म्हणजे काय? त्या पिकाने माणूस लवकर श्रीमंत होतो, पण त्याचा अभ्यास पाहिजे आणि थोडा संयम ठेवायचे. काय पाहिजे? कॅपॅसिटी. ताकद पाहिजे. हो. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही ठरवलं चला डाळिंब लावायची. किती झाडं लावली तुम्ही आता इथं? हे 400 लावले सर. हे 400. डेमो केला आपण. किती क्षेत्र आहे सगळं? 5 एकर आहे. पण डेमो का बरं केला? म्हणजे हे सगळं पावायचं आपल्याला अनुभव. म्हणजे इथं 5 एकर क्षेत्र आहे, हा. त्याच्यापैकी फक्त 1 एकर लावून पाहिलं डेमो. हो हो. बरं, मग लावलं, मग तुम्ही SCTचं काय काय लावलं? लावताना काय काय वापरलं? लावताना सॉइल चार्जर वगैरे वापरलं फक्त आपण. कृषी अमृत नाही वापरलं, नाही फक्त सॉइल चार्जर, सॉइल लिक्विड. हा. फक्त पाणी पाजायचं त्याला आणि चालू द्या कार्यक्रम. हा. चहावर. हा, त्याचं नॉलेजच नव्हतं सर आपल्याला. ठीक आहे, चहावर जागवली. हा. आणि मग नंतर पुढं मग कृषी अमृत वगैरे ते आपण भेसळ कधी डोस दिला. टाकलं ते? किती ते दिवसांनी? नंतर मी कॉन्टॅक्ट केला सरांशी. म्हणजे आता हा किती महिन्यापूर्वी? 3 महिने 3 महिने. तोपर्यंत सगळं चहावर हा. चालू होता कार्यक्रम. हा चहा चहा म्हणजे बिस्किट. हे द्यायचो आम्ही शेणखत हा, वगैरे. तेच ना, चहा बिस्किट. हा. बरं, आता त्याचं बरं. नॉलेजच नाही काय नाही, असू दे ना, करायचं. काय बरं हरकत नाही. आजूबाजूच्या परिसरात कोणाकडे नाही, आपण बी त्याच्यातले नवीन आहे. कोणाकडे जाऊन काय प्रश्न शेअर करायचा आहे ते काय बरोबर. उत्तर देणार आहे आपल्याला. बरोबर बरोबर. हा? आणि कोणाकडेच बाग नाही सर. हा ना, पण तरी तुम्ही डेअरिंग केली ना. किती बेसल डोस झाले आतापर्यंत? आता रिपीट करायचं होतं सर. हा 2 नाही झाले. नाही LSTU केलं एकदा नाही, आपण. एकच बेसल झालाय. हा बेसोड. काय बात करता? हो 3 किलो देऊन टाकला आपण एकदा. हा, रेस्ट मध्ये नव्हतं झालं, रेशमी नसू द्या, कॉन्टॅक्टच नव्हतं. नसू द्या, तुम्ही बाग धरताना एक बेसल डोस केला, हो मग दुसरा का नाही केला? दुसरा टाकायला पाणीच नाही ना सर. पाण्यामुळे दुसरा काय हो, टाक- तसं नाही झालं. असं झालंय बघा. म्हणजे तुम्ही असं म्हणून राहिले पाणी नाही प्यायला म्हणून जेवायचंच नाही. ते आमचं एक अज्ञान म्हणा सर. कारण काय झालं बाबा बेसळ तयारी आपली काही प्रॉब्लेम नाही, पण पाणी नाही मग. रासायनिक खतांचा बेसल डोस जर टाकला तर पाणी लागत. हा. SCT वैदिकचा बेसल डोस टाकला तर पाणी नाही लागत. तुम्हाला कोणी सांगितलं? नाही मी त्यांच्याकडून घेतलं 1 तास सुद्धा पाणी खूप झालं. अच्छा. तुम्ही जर बेसल डोस टाकला असता हा. तर तुमचं बर्निंग झालं नसतं. अच्छा. पाणी नसलं तरी चालल. बेसल डोस एकदा भिजला तरी बाद झाला. 1 तास पाणी खूप झालं. याच्यामध्ये अजून एक चूक काय झाली, तुम्ही याला अजून मल्चिंग करू शकले असते. याचं 5 तासचं हा. ते मल्चिंग केलं असतं, किंवा काहीच नाही तर अगदी पेपरचं पण मल्चिंग चाललं असतं. कोणतं? प्लास्टिक पेपर, विड मॅट असतो ना, हा. गव्हर्नमेंटची सबसिडी त्याला. ते विड मॅट जर टाकलं याच्यावर तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. 1 तासाच्या पाण्यामध्ये चिळबिळ. उन्हा आणि टेम्परेचरनी पानांना काही होत नाही. मुळीला टेम्परेचरनी झटका बसतो, हम्म. आणि मुळीला झटका बसला की मग झाडाला झटका बसतो. शेतकऱ्याला असं वाटतं की ते उन्हामुळंच काय झाले, पानं करपले. तर उन्हाने नाही करपले, ते कशाने करपले? मुळं करपल्यामुळं करपले. आता याचं मुळी कुठे आहे? पहा बरं इकडे. हां, उकड्या बरं काच्या मुळे त्या. हां, हे बाय डाळिंबाची मुळे बघा, दिसते का? हो त्या बाय आहे का कुठं पांढरी मुळी? आहे का सांगा? जर आता इथं खत असतं, इथं जर साखर टाकली तर काय येतील? मुंग्या. तसं इथं जर खत टाकलं असतं SCT वैदिकचा बेसल डोस तर लगेच मुळे आले असते. हा. कळलं का? त्यापामुळे म्हणजे मुळे आज सफेद शिल्लक राहिल्या नाही, म्हणून वरती करपायला सुरुवात झाली. हां, 2 गोष्टी होत्या, एक बेसल डोस आणि एक अमृत जलचं पाणी. हा भाग तुम्हाला पाहण्यासारखा राहिला असता, तरी काय अजून वेळ गेलेली नाही. मग आता बेसल डोस टाकून द्या चालेल. अर्जंट, काही चालेल. आणि सॉईल चार्जरचं ड्रेंचिंग करा वरून. हो. एकदम फर्स्ट क्लास होऊन जाईल सगळं.
ऐकलं लक्षामध्ये हो लोकांचे रोगाने जाते आपले काही करपून 2-4 गेले तर काय फरक नाही पडत. नाही काही प्रॉब्लेम तर पण विशेष म्हणजे एवढ्या उन्हामध्ये तुम्ही आतापर्यंत एक बेसल डोस टाकला 3 किलो कृषी अमृत, RNPH 1 किलो आणि SSM 2 बॅगा सेम बेसल डोस रिपीट व्हायला पाहिजे होता. ठीक आहे. कधी 60व्या दिवशी लगेच केलं असतं सर, आपल्याला प्रॉपर नॉलेज नसल्यामुळं मी फक्त कॉन्टॅक्ट करत हे नॉलेजचे 2 पुस्तकं तुमच्या पाठवले होते? त्यांना मी 15 दिवसाला 8 दिवसाला लगेच कंडिशन विचारतो सर. हां विचारतो मी त्यांची. आता आपल्याला याच्यावर चर्चा करायची आहे की डाळिंबाची शेती यांनी केली, बरोबर ना पाटील? हो तुम्ही डाळिंबाची शेती केली, सक्सेसफुल पण केली. म्हणजे ठीक आहे 100% जरी नसेल पण जवळजवळ 90% सक्सेसफुल आहे, बरोबर आहे ना? आता तुमच्या भागामध्ये डाळिंब शेती केली लोकांनी, तर सगळ्यात मोठी समस्या समजा तुम्ही मला सांगत होते आता, बरोबर. तुमचं काय आहे? डाळिंब नाही म्हणजे तुमचं डाळिंब, तुम्ही गाव कुठलं आहे? पळशी. नाव? सर्जेराव किसनराव सोडून सर्जेराव, बरोबर आहे ना? तुमच्या डाळिंबाची बाग होती पूर्वी, कधी होती? पूर्वी 10 वर्ष बाकी. म्हणजे या खालच्या लोकांनी लावले तेव्हाची गोष्ट आहे, बरोबर आहे ना? हो मग तेव्हा तुम्ही सॉइल चार्जर कृषी अमृत वापरलं होतं? हे थोडंफार 2-3 वर्ष वापरले, फक्त 2च आयटम वापरले. सॉइल चार्जर आणि कृषी अमृत, हो आणि एकदा वापरायचं आणि बंद विषय, बस एकच डोस. तरी रिझल्ट मिळत होते, हो चांगले रिझल्ट मिळत. बरोबर आहे की नाही? हो. आणि मग ते पूर्ण वापरायचं काय हे काय माहिती नव्हतं, पूर्ण नाहीच. कधीच वापरलं नाही. नाही मग ते पूर्ण वापरले असते तेच बागा आता शिल्लक थांबले असते बाग. थांबल्या असत्या, बरोबर आहे की नाही? ते अपूर्ण वापरल्यामुळे बागा काय झाल्या, गेल्या. आणि यांनी तर वापरलंच नाही म्हणून तो विषय तर हो संपूर्णच गेला, हो. बरोबर आहे ना? काय काय जायचं कारण काय बागा जायचं मागच्या पिढीतले, अतिरेक झाला ना सर केमिकलचा. बरोबर आहे? बरोबर मग काय काय आलं? तेल्या आला. तेल्या तर आजही भरपूर आहे, हो मर आहे. पिनवर आता आम्ही येताना एक बाग पाहिली, इथं 2 बागा पाहिल्या काय, एक धरणाच्या कडीला पहिली, एक थोडी पुढे आल्यावर पहिली या बाजूला पूर्णपणे तेल्याने एकदम बसते. त्या माणसाने दिलं तर ते शेड बी उकडून फेकून दिले. म्हणजे त्यांनी खूप काही केलं होतं, बा कुणी मध्ये येऊ नये म्हणून लोक तेले आणतात, हा आहे का नाही? म्हणजे आपल्या डोक्यामध्ये बसले ना का दुसरे लोक तेल्या येऊन सोडतात तुमच्या हा बागेमध्ये. संसर्गजन्य. हा ते काय सापाचं पिल्लू आहे सोडायला का हो? मग ही तुमच्या याच्यामध्ये शेतामध्ये वळवळ करेल नाही. तर एक लक्षात ठेवा. बघा मला एक सांगा, आपण म्हणतो बळी तो कानपिळी. बोला बळी बळी तो कानपिळी. कानपिळी, बरोबर आहे की नाही? जर बळ असेल तुमच्यामध्ये तर दुसऱ्याचे कान पिळू शकतो, हो पण जो स्वतःच कमजोर आहे त्याचे कान पिळले जातात, तो पिळीत नाही कोणाचे. हा हा मग तुमच्या झाडात जर बळ असेल तर तो तेल्याचे कान पिळील, आणि तुमच्या जर तेल्यात बळ असेल तर तो झाडाचे कान पिळील, हा हा बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. मग आपण बळीवर काम केलं पाहिजे का कानपिळीवर, बळी- तेल्यावर काम केलं पाहिजे का? मग बळावर काम केलं पाहिजे ना. हा मग आज सगळे शेतकरी कशावर काम करते? औषध रोगाला, हा तणनाशक तणाला, कीटकनाशक किडीला, बुरशीनाशक बुरशीला. खरं आहे का खोटं आहे? खरंय. सगळे औषधं तेच आहे की तुम्ही रोगाच्या मागे किती जरी फिरले तरी पण रोग कंट्रोलमध्ये येणार नाही. नाही. त्याचं कारण काय? मेन कारण रोग नाही ना, बरोबर. मूळ कारण काय आहे? मला सांगा. या तुम्ही लिंबाच्या फांद्या किती पण छाटल्या, झाड मरल का? नाही नाही मला. ते काय होईल परत? नवीन फूट फुटून त्याला. म्हणजे तुम्ही एक फांदी शेंडा छाटला तर खालून किती फुटवे येतील? 2-3 तर येतील का नाही? हो येतील, हो बरोबर आहे? म्हणजे तुम्ही तेलाला जर एक तेलाचे जीवाणू मारायला गेले खालून 4 जीवाणू तयार होते, बरोबर. विषाणू, बरोबर आहे की नाही? म्हणजे रोगाच्या वर काम करणं किंवा तणावर काम करणं किंवा किडीच्या मागे लागून कीड किंवा तो रोग किंवा तण संपणार नाही. मग काम कोणावर करावं लागेल? ज्या कारणामुळं तण येतं, ज्या कारणामुळं रोग येतो, ज्या कारणामुळे कीड येते, बरोबर आहे की नाही? बरोबर. मग कोणत्या कारणामुळे रोग येतो? कमजोरी. तर पहिलं तुम्ही कारण सांगितलं, रासायनिक खतांचा आणि औषधांचा अतिरेकी वापर. हे बरोबर. पहिलं कारण आहे. रासायनिक खतांनी रोग मोठा होतो. जेव्हापासून रासायनिक खत आले तेव्हापासून शेतकरी बरबाद झाले की नाही? हो आता सगळ्यांना कळालं आहे पण वळत नाही. नाही. म्हणून 2 पद्धती शेती करण्याच्या, एक रोगावर काम करा, एक मातीच्या पोषणावर काम करा. आता हे झाड कोणा जीवावर जिवंत आहे? मातीच्या. मला सांगा, लोक म्हणते वातावरण बिघडलं, उष्णतेमुळे आज झालं, अमक्यामुळं तमकं झालं. आता मला सांगा, हे झाड कुठे आहे? तुमच्याच वावरात आहे ना. हो का असं आहे? हे झाड जालन्यामध्ये आणि हे यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये असं आहे का? नाही. दोन्ही पण झाडं शेजारीचे ना. तुम्ही मध्ये गल्लीमध्ये बसले, मग हे झाड, याचं आरोग्य बघा, याची फळांची रचना बघा, याची पानं बघा, आणि हे झाड बघा, याचे पानं चांगले पण वाळलेले, आणि याचे फळं लहान राहून गेले. लहान गेले की राहून, मला सांगा आहे की नाही लहान? बघा ना तुम्ही शेजारी. हेच नाही, सगळेच बघा. आता ह्या झाडाला एवढी ताकद आली कुठून? मगाशी मला आल्याने मी प्रश्न विचारला, याला कोणी बेसल डोस टाकला? त्याला लिंबाचा काही असर Correct. सावलीत. लिंबाचा जो पाला आहे, तो पाला पडून पडून सगळ्यात जास्त पाला कुठं पडलेला आहे?
या सेंटरच्या झाडाच्या आसपास. बरोबर आहे, चूक आहे. बरोबर. त्या लिंबाच्या पाल्याचा जो अंश आहे तो पूर्णपणे ह्या मातीत काय झालेला आहे, पसरलेला आहे. त्या सगळ्यात जास्त अंश कोणाला मिळाला आहे, या झाडाला मिळाला. म्हणून ते झाड कसं आहे, कारण त्याची पाणी धरून ठेवायची क्षमता काय आहे, वाढली. तुम्ही त्याच्या खाली उकरलं त्याची मुळी तुम्हाला पांढरी सापडणार. हे सगळा खेळ कोणाचा आहे, पांढऱ्या मुळीचा. बरोबर. कळलं तुम्हाला. हो. मग या बागेमध्ये तुम्ही जर मल्चिंग केलं असतं, वीड मॅटचं किंवा याचं ऊसाचं पाचट त्याचं केलं असतं बरं का समाधान सर, तर एक झाडसुद्धा वाकड झालं नसतं. आणि सगळ्यात मेन, जरी नसतंही केलं तरी निसर्गाने मल्चिंग केलंच होतं. हे काय निसर्गाने एवढं तण दिलं ना ओढून, की हे जंगलातलं तुमचं सगळं रान होतं, माळ रान होतं. इथं पीकसुद्धा एखादं चांगलं येणार नाही. सगळे मका केली तर मकासुद्धा सुईची यायची नाही, याच्यावर होणार नाही. हो. बरोबर आहे की नाही. बरोबर. तिथं तुम्ही डाळिंब लावायची डेअरिंग केली, तुम्ही त्याला एक बेसल डोस टाकला, त्याच्यानंतर LSQ किती केलं, LSQ किती वेळा केला हो शिलाजीत, एकदाच केलं. LSQ शिलाजीत एकदा झालं. आणि फवारण्यामध्ये अमृतजल किती वेळा गेलं, एकदा का दोनदा, 2 वेळेस गेलं. अमृतजल जरी जास्त वापरला असता आजपर्यंत तरी आणखीन फरक पडला असता. तरी पण माझ्या मते एवढ्या हिटमध्ये काही विशेष वाईट परिणाम झालेले नाही. सेटिंग पण खतरनाक झालेलं आहे. कसं काय तुम्हाला बाकीच्या कसं काय वाटतं बाग, एकदम चांगलं वाटतं. खतरनाक आहे ना. हो, म्हणजे केमिकलचं असतं तर थांबलाच नसता, आता लोक पुरा वर पळून गेला असता. किती गॅरंटी फार. नाही बरोबर. ते आले त्यांनी चॉईस केलं ते. हां, ते आल्यावर त्यांनी पाहिलं ते म्हणले अरे एक पाऊस होऊ द्या, बाग असा तुफान होईल ना, तो पण खत टाकून घ्या तुम्ही नाही टाकून घेऊन काय अर्जंट. खत टाकून घ्या, 2-3 दिवस पाणी देऊ नका, एक खटी 2-3 तास पाणी द्या. चालेल. मग बघा बाग असा झोपातून उठल्यासारखा खडबडून जागा होईल. आणि वरून त्याला तुम्ही हे जे म्हटले ना तसं अमृतजल 2 ग्रॅमनी घ्या, फ्रूट चार्जर किती मिलीनी, 25 ते 30 मिलीनी घ्या, एनर्जी बुस्टर 5 ml घ्या, Right. आणि असं मग वॉटर चार्जर अर्धा ml. ते एकदा फवारून काढा, हां. एकदम क्लास होऊन जाईल बाग मस्त. उन्हाने काही होत नाही. व मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो, नेहमी सांगतो. आता तुमचं काय उरायला माहिती का, मुरमाट राणी तुमचं 50% पाणी तर उडूनच जातं. हा बाष्पीभवन बरोबर. कारण कोण सांगतं मला का बरं, काय कारण असं इथं. उंच आहे, हवा जास्त. करेक्ट. हवा जास्त आहे. कपडे कशाने वाळायचे लवकर, हवेने. उन्हाने का हवेनी. हवे. तुम्ही सर मग उन्हाने वाळायचं. मग मला सांगा हिवाळ्यामध्ये काय राहतं, ऊन राहतं का, थंडी वाजते डायरेक्ट. तेव्हा वाऱ्याने तुम्ही पंख्या पुढं कपडे झाले लगेच वाळून झाले, बरोबर. जरी हिवाळा असला तरी. कळतं का तुम्हाला. म्हणजे उन्हापेक्षाही कपडे जास्त लवकर कशाने वाळतात, हवेने. हवेने का बरं, हवा सारखी त्यातलं जे वाफ आहे ती काय करून जाती, बाजूला काढून येते. म्हणून जेवढं वारा जास्त ना, तुम्ही काही पाहिलं असेल ना, ह्या बागेला 4ही बाजूनी काय पाहिजे होतं, फेन्सिंग पाहिजे होतं. नेट असते ती ब्लू नेट, जाळी लावतो आपण शेड नेटची, ती जाळी लावायला पाहिजे होती. किंवा साईडने तुम्ही गिन्नी गवतासारखं काही ते असं गवत लावून टाकायला पाहिजे होतं. ज्यांनी कमीत कमी एक 6-7 फूट तरी हवा काय झाली असती, असं होणार. आडली असती. ती हवा जर आडली असती तर त्यांनी पण लय मोठा फरक पडतो. नाही सर, हे खूपच उंच टेकडावर आहे. असू द्या ना. हे बघा हवा अति नाशी, तिनं असा झोप जरी घेतला ना, तिला विरोध तयार होतो ना तरी बरंच कमी होऊन जातं. असं. त्याच्यामुळं तुमचं पाणी आणखीन लवकर त्याच्यामुळे हडकतं. तुम्ही देता पाणी 1 तासाचं, पण झाडाला मिळतं फक्त 20 मिनिटाचं. हां. लक्षामध्ये. हा, बाष्पीभवन होऊन जातं. बाष्पीभवनामध्ये अजूनही तोटा असा होतो, त्यांनी जमीन गरम होती. आणि म्हणून तुम्ही बाष्पीभवनामध्ये 2 गोष्टी काय होत्या, एक बेसल डोस वेळेवर जर गेला असता आणखीन तुमचा, तर सगळा बाग असा असता सेम काहीच फरक नसणार. बरोबर आहे. ठीक आहे. आता पहिल्या वेळेस तुम्हाला माहीत नव्हतं, मग तुम्हाला काय वाटतं एकंदरीत तुम्ही व्हिडिओ बघता, व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात नाही आलं का थोडंसं सरांनी सांगितलेलं नाही, मी रिक्वायरमेंट करतो सर त्यांना लगेच मी. पण मग ते जर म्हणले आज टाकायचं तुम्हाला, मी घेऊन येतो हे लगेच. सगळ्यात तुमचं मेन गोष्ट म्हणजे तुमचं ते अनुभव कमी पडतो. हा, ती गोष्ट बरोबर. बरोबर आहे. बरं, मग तर तुम्ही इथं बघत येत नाही, कोणी बघायला कोणी येतं का बाग? येते ना सरच येते, प्रवीण सर आले होते. अच्छा, तुमचे मित्र कंपनी वगैरे. नाही बाकीचे नाही येत, कारण हे एवढे मित्र कसे गोळा झाले इथं मग. हे सगळी कोण पाहिलं ते ना ग्रुपवरती. अरे बापरे. बर, हे एसटी वैदिक प्रेमी आहे काय. हा. बर, तुम्ही कुठून आले, पळशीहून आले. बरोबर, चालेल. अच्छा, त्यांचा नंबर होता, हा. स्टेटसला पाहिलं. त्यांना सकाळी फोन केला, म्हणलं तुम्हाला विश्वास पडतो का एवढ्या भागामध्ये, एवढ्या उंचावर अशी बाग असली. विश्वास आहे तो. नाही तर इथं आल्यावर असं म्हणजे तसा विचार केला इथं आल्यावर विश्वास नव्हता, पण म्हणलं हे इतक्या डोंगरावर कसं काय जमलंय. हे रसायनमुळे तर शक्यच नाही. शक्यच नाही होत. बरोबर आहे. मग तुम्ही कधी लावलंय मग. आता डोस भरला तुमचं काय नाव. अरविंद पळसकर. अच्छा, मग तुम्ही पण नवीनच सुरुवात केली. किती एकर लावले. तुम्ही एकदा आले जाऊन हा पळशीला एकदा आले. आलो होतो एकदा आलो तेव्हा आहे ना, समृद्धीचं काम चालू होतं. आमच्या शेजारी बगीचा. समृद्धीचं काम चालू व्हिडिओ होतं. बी येतो. हा शेजारी बरोबर. पण तेव्हा असं एक डोस करायचा, बस संपला विषय. तेव्हा वैदिक नव्हतं, नाही, तेव्हा वैदिक नव्हतं. SCT. आणि तुम्ही एकनाथ पांडुरंग सोळंके, बर
बुलटगावून आलेलो आहे मी. अच्छा. सर मी 2 वर्षांनी वापरलो. अगोदर कांद्याला वापरलं, बर कलिंगडला वापरलं बर. आणि आता पपईला वापरलो. तिसरं वर्ष आहे तुमचं. हो. बर. कसं काय अनुभव त्यांचे, कलिंगडचा 1 नंबर आहे. काय रिझल्ट आला? चव लय भारी येते. बर. आपण पूर्ण मला हातावर विकला. माल हातावर विकला सर? बर. किती निघाला होता असा 10 टन. हातावर? हो 10 टन. हां हो. 10,000 किलो माल हातावर विकला. हो एवढी मागणी? हो. रेग्युलर कस्टमर आले मी. म्हणजे काय? म्हणजे तेच घेऊन जायचे? जे ना आज घेतलं ते डबल होते घेतलंच पाहिजे. तुम्ही त्यांना व्यसनात लावलं बा? टेस्टच तशी होती? टेस्ट लय भारी होती. तुम्ही खाल्ला असाल ना घरी? हो खाल्लं ना. हा. खाल्लं ना. काय रेट विकले तुम्ही ते? 20 रुपये विकली. 20 रुपये 20 रुपये किलो. किलो? हो. तेव्हा मार्केटमध्ये काय रेट चालू होता? 4 रुपये 5 रुपये. काय बात करता? हो सर. 20 रुपये किलोनी 10 टन माल विकला आणि 4 रुपये 5. म्हणजे मार्केटमध्ये किती पैसे झाले असते? 40-50 लाख रुपये. माल खराब झाला माझा. किती? 12-13 टन खराब झाला. अच्छा. म्हणजे तुम्ही तो वेळेवर मार्केटला नेला नाही? नाही म्हणजे ते आटपला नाही ते आपल्याला. तुम्ही जर एकच स्टॉलच्या ऐवजी 4-5 स्टॉल लावले असते तर पूर्ण माल विकला असता. म्हणजे येतं शेतकरी कमी पडतो. पिकवायचा अक्कल आहे पण तरी त्यानं चांगली डिरिंग केली एवढी. नाही डेअरिंग नाही. तुम्ही उलट 4 स्टॉल लावायला पाहिजे 4 ठिकाणी. त्या गिऱ्हाईकाचे माल बंद झाल्याच्या नंतर 15 दिवस फोन यायचा. सारखे फोन यायचे. हा आम्हाला टरबूज आणून द्या. कारण ती सवय लागली ना. सवय लागली. तशी ते quality म्हणता येईल तुमच्या टरबूज सारखे चवच नाही कोणत्या टरबूज. बरोबर आहे का नाही? हो. मग ही ओळख तयार होते एसटी वैदिकमुळं. फक्त तुम्ही विकायची तयारी ठेवली पाहिजे. तुम्ही कोण आले? चंद्रा सॉईल चार्जर मधलं ते कृषी अमृत होतं बर ते वापरलेलं होतं. गोबीला वापरलं होतं ते. बर बर गोबी नंबर 1 ला आली. बर बर. तुम्ही विचार करा, तुम्ही कृषी अमृत किंवा सॉईल चार्जर काहीतरी वापरता तरी एवढे भारी रिझल्ट भेटतात. हा 100% वापरल्यावर किती भारी रिझल्ट मिळेल? 100% म्हणजे 100% 101% व्हायला. हा 100% वापरल्यावर 500% रिझल्ट मिळेल. ज्यांना अर्धवट वापरून 100% रिझल्ट मिळतोय त्यांना 100% वापरून 500% रिझल्ट मिळेल ना. हा फरक पडतो. मी श्रीमंत गायके, अच्छा बोला ना सर. गंगापूर जागे. मी कृषी अमृत आणि सॉईल चार्जर हा. हे 2च कंपल्सरी 4 वर्षापासून वापरतो. अरे बापरे. आणि ते कंटिन्यू फक्त भाजीपाला म्हणजे बर. कारले, टोमॅटो. गाव तुमचं? गंगापूर जागीर. अच्छा हे शेताच्या बाजूलाच आमच्या बर गावाचं. बर बर. हा. तर मग तो 4 वर्षापासून कंपल्सरी वापरतो. हम्म. आणि एवढे वापरायला समजा मी जास्त एकरी समजा 10 ते 12 बॅग कृषी अमृत वापरतो बर. कंटिन्यू. आता केमिकल पूर्ण बंद आहे. हा पूर्ण. आता 100% वैदिक पिकून बघा. आणि लबडे माहेर वायगाव. बर. मोसंबीला वापरलो सर आपण. अच्छा. तर काय अनुभव आला आता? मोसंबी चांगली आली ती सर. काय सांगा ना तुझा अनुभव सगळ्यांना. मोसंबी म्हणजे गळबीळ होत नव्हती काही. बरोबर आहे ना? हो. किती माल निघाला होता? माल आपला 25 टन माल अरे वा. निघाला होता. पहिल्याच वर्षी. क्या बात. पहिल्याच वर्षी? पहिल्याच वर्षी 4 का 5? 5 वर्ष. बाकी 5 वर्ष झाली. हम्म. ओके. मग नंतर नंतर चालूच आहे सर आपलं. चालू. ओके रेग्युलर. हो. आता कसं काय यावर्षी? माल चांगला आहे सर. अरे किती निघाले यावर्षी? ह्या वर्षी पाणी कमी होतं आम्हाला. अच्छा. माल कमी आहे सर. बर बर. हम्म. पण मग चांगला आहे माल. हा माल चांगला. ओके चालेल. पाण्याचे कारण मोसंबीला ज्यादा पाणी लागतं ना. बरोबर बरोबर. मोसंबीचं पाण्याचं जास्त हे होतं. गणित जरा. हा हा. बरोबर बरोबर. ठीक आहे. हे तुम्ही तुमच्या भागामध्ये थोडंसं मल्चिंग किंवा वीड मॅटचा प्रयत्न करून बघा ना. किती एकर क्षेत्र तुमचं सगळं? सगळं 3 एकरचं अच्छा. मोसंबी. ओके चालेल. अजून कोण आलेले? माझं नाव रामेश्वर भाऊसाहेब बर्डे. हा. मी आपलं मिल्क चार्जर आहे का हा. 2 वर्षापूर्वी कारोडीसाठी यूज केलं होतं. कारण माझ्याकडे कारोड आणली ती का दावणे कसं पाहिजे कापायला आणली त्यांनी ती काय? घेऊन आलतो कापण्यासाठी. म्हणजे खाट खडकाला? कापून कारोड हा मी हा. तिथून घेऊन आलतो. सदगळ्या निघलेली ती हाताची हा एवढं. हा. मी तुमचा काय व्हिडिओ निघाले ते? बघितला होता. सदगळ कातडे side. निघाले? हा केस ते जायला होते. तिला चालता येत नव्हतं. बर. किती 2 महिन्याची महिने असेल? यूज केलं तुमचं. किती महिन्याची असेल ती? ती त्यावेळेस 4 ते 5 महिन्याची. बर बर. हा मग? मी त्याला यूज केलं. हा. तिला चालता येत नव्हतं. हा. बसले ना उचलायला लागत होती. बरोबर बरोबर. ते हाती लागून देत नव्हती. किती दिवसात? 2 महिने यूज केले ना अशी धरले का हाती लागून लागत देत. नव्हती? हा बर तेवढं तुमचं मिल्क चार्जर यूज केलेलं होतं. बर. हा बस तेवढंच? तेवढ्याच. बाकी काय अनुभव 2 नाही? महिन्यानंतर कारण ते मिळालंच नाही. तुमचे पैठण मध्ये द्यायचे ना. त्याच्यावर नंबर आहे ना हो? नाही त्यांच्याकडे भेटतच नाही, त्या नव्हतं. ड्रम त्या बकेटवर ते पुढ्यावर ते नंबर माझ्या आहे. पुढा होता. ते पुढा गेल्यानंतर त्याच्यावर तुम्ही- नंबर आहे हा. आणि त्या नंबरवर फोन करायचा कधी बी. त्या नंबरवर त्यानंतर फोन केला काही का मिळालंच नाही. तुम्ही पार कुठे असे तुम्हाला पोच होईल. हा. लक्षात ठेवा. तुम्हाला कोणते अग्रोवाले फोन करतील काहीही करतील परंतु इथून पुढच्या काळामध्ये 100% विषमुक्त शेती करा. 100% विषमुक्त जो शेती करेल म्हणजे रासायनिक खताचा अंश बी नाही, रासायनिक खत औषधं पण नाही, खतं पण नाही. कारण त्याचं कारण असं आहे, यांना विचारा तुम्ही, यांच्या बागा यांनी उपटल्या. दुसरी गोष्ट जमिनीमध्ये काय तयार होती? हीट तयार होती. हाच बाग जर केमिकलवर असता तर तुम्हाला इथं काही पाहायला राहिलं निम्मा तर त्यानेच खाला असता. आलं लक्षामध्ये? तुम्ही इथे जवळचेच का तुम्ही पण? पोरगाव. तुम्ही वापरताय का? तुम्ही वापरताय का?
कशाला वापरतो? डाळिंबला वापरू. डाळिंबाला वापरतो. हा. कसं काय चांगलं आहे ना, अनुभव कसा चांगला आहे? 4 वर्षापासून वापरतो. बापरे, 100% वापरता का? हा? 100%. 100% नाही वापरतो. तुम्ही सगळे 100% या ना. हा? 100% मध्ये काय येते नाही तुम्ही? विश्वास आता ते सवय लागलेली आहे पहिली अजून. हा, हे विश्वास नाही, हे उत्तर आहे. डाळिंबला पडिले वन इंद्रिया. तुम्हाला असं वाटत नाही का का चला शेती करूया आनंदाने? नाही, आम्ही डाळिंबला वापरलं, नंतर उसाला याला सगळ्याला सुरू केलं वजी, पण हा. असं एकदम नाही बाबा. 2-4 वर्षापासून वापरतो आम्ही. अच्छा, ते हा? तुम्ही ते आम्ही सारे सोबतच आहे. सोबत हा, वापरता. सोबतच मग आहे. तुम्ही अर्ध का बरं वापरते? हा? अर्ध काय आता जसं पहिला आमचा जुना मेळ, आता त्याचे 10-26 टाकीत आम्ही. आम्ही मागच्या वर्षी निम्म दुसरं नाही टाकीत, पण 10. 700 झाडं होते. मग या वर्षी तुमचं असं आहे का, गाय 50% आणली, मग 25% आणली, मग आता 100% बेरू असं? मागच्या वर्षी ना 700 झाडं होते, 350 हा. केचवर केलते, पूर्ण अर्ध्या 100% केचवर केलते. बर हा. आणि मागच्या अर्ध केमिकल बर, मग किती झाडे सगळे? 700 झाडे. 700 झाडे. हो. तुमचे एकच का वेगवेगळे तुमच्या दोघांची शेती? नाही वेगळे आमचे. वेगळे ना. 700 झाडांना तुम्ही 300 झाडांना काय वापरलं? हे वैदिक. वैदिक 100%. 100%. फार 100%. 100%. आणि बाकीच्यांना बाकीच्याला केमिकल जे चालू होते ते चालू. केमिकल चालू होत. बर, मग ते पूर्ण ट्रेस मध्ये गेला बाग. तो बाग हा. एकाच वावरामध्ये एकाच वावरात. संगच लावेल, संगच व्हरायटी. किती संगच वर्षाची बाग होती? ते पहिलंच वर्ष होतं. पहिलं वर्ष होतं. हो. म्हणजे त्या बागाला भगवा होता. भगवा. मग ते उरलेले झाडं किती होते तुमची केमिकलचे? 350. 350 झाडांची काय परिस्थिती होती? 300 झाडांची काय झाली सगळं सांगा आम्हाला. म्हणजे साईज आपले वैदिकची साईज जास्त झाली. साईज जास्त झाली, सेटिंग कमी होती. सेटिंग कमी होती, पण साईज जास्त झाली. साईज जास्त झाली. बरं, आणि तिकडची याच्यात- सेटिंग जादा होती हा. आणि साईज कमी. साईज झाली नाही. पूर्ण बाग ट्रेस मध्ये गेला. बरं, ट्रेस मध्ये गेला. हो. नंतर मग ते कलरच नाही आला बागाला. कळलं ना? मग तुम्ही Colour आणायचं आला. ना मार्केटमध्ये थोडा. ते विकेल आम्ही पण नाही. खालून नाही सोडत. हो, औषध मिळता. हो, आणि वरतून रंगारी नाही नाव सोडत. रंग आणण्याचे रंगारी औषध मिळतात मार्केटमध्ये. हा, बरं, मग आहे ना. ते बी केलं. मग आम्ही दोन्ही सोबत बेपारी आला का ते आम्हाला बाग घ्यायचंच नाही म्हणे. कोणता? ते केमिकलचा. मग तो कोणाला द्यायचा म्हणा? मग ते दोन्ही मिळून मग कमी भावात दिला आम्ही, समजा 90 रुपयाने माल दिला. त्याच्याबरोबर त्याची माती. असं झालं ना ते मग. ते म्हणे, हेच बाग घ्यायचा आम्हाला. 110 मागितला होता. आणि तो घ्यायचाच नाही म्हणे. मग बळत दिला 90ला. मग बळद दिला 90. याची 30 कमी झाली. बरं, मला एक सांगा, दोन्हीला खर्च कसा होता? त्याच खर्च जास्त होता. किती खर्च आला? त्याचा आता बरं, तिकडं सारी दुनिया चालू सारा होती. तिकडे चालू होता. तरी किती खर्च आला असेल त्या 3.5 झाडांचा? त्याचा तरी 2 लाख रुपये खर्च झाला असं. 2 लाख रुपये. आदब किती? फवारे किती? फवारा त्याच्यावर चालूच होती. तरी किती झाले? आता 20-30 जास्त झाले असते. 40? 50च्या वर झाले असते. बाबा. केमिकलचे फवाराची गिनतीच नाही राहत. नाही, मग आता या इकडच्या बागेला खर्च किती केला खर्च कमी होता. तरी? त्याला लाखभर रुपये खर्च आला. डायरेक्ट निम्म्याने कमी? निम्मेन कमी असं. बर, आणि मग उत्पन्न किती निघालं इकडचं आणि इकडचं? उत्पन्न हे जरा जास्त निघालं. किती निघालं तरी? मग 15 किलो इकडं, तिकडे 10 किलो निघाला ना मग. हा, तसं. जास्त फळं असून 10 किलो निघाला, असून, इकडे कमी असून जास्त निघाला. जास्त निघालं. आणि इकडे 1 लाख खर्च करून किती झाले सगळे? किती झाले? सारे झाले ते 8 लाख रुपये. 8 लाख रुपये. हो. मग आता तुम्ही इकडे करा, इकडे 5 लाख झाले 1 लाख खर्च करून, आणि तिकडं 2 लाख खर्च करून 3 लाख झाले हा, असं. केमिकलवर. आणि औंधा बी आता समजा यावेळेस लहान झाडं होती होती एक 12 महिन्याचे. हा त्याला आम्हाला धरायची नव्हती, नुसतं डोस टाकला होता. हा डोस टाकला ना, छाटणी केली हा. आणि आम्ही आडमा पाणी सोडून दिलं बर, त्याला, बर. फुटू नये म्हणून सांगितलं. बर बर. तर त्याच्यावर भरपूर माल चिटाकलेला आज. 50 फळ त्याच्यावर आज नुसतं हे डोस टाकलेला आहे. त्याला टाकला? अजून फवारणी नाही, काहीच नाही अजून. काहीच नाही. खालून पण काही नाही सोड, फक्त 1-2 लिटर सोईल सोडेल आहे. बरं आहे मग तुमचं. लक्ष्मी प्रसन्न झाली माझी. आणि विटा असल्यामुळं आपण 700 झाडं मोठे ना, बर. त्याच्यावर आपण मागच्या वर्षी जे क्रॉप कव्हर होतं हा औंधा टाकलं, हा. पण कुठं मोठं टाक समजा तेलाचं दाखवू राहिली हिटमुळे. तुम्ही क्रॉप कव्हर टाकलं ना? हा, टाकेले. हम्म. त्याच्यामुळे तर झालं. हा, 1-2 गल्ल्या सोडल्या, त्याच्यावर एक बी असा डाग नाही फळावर. तुम्ही आता एक करा, डीजे घ्या इथून, डान्स करा मध्ये जाऊन मस्त जवळ त्या 2च गल्ल्यांमध्ये. आणि सेटिंग बी भरपूर झाली. मी म्हणतो 200-150. मला सांगा, तुम्हाला खाजून दुख नका बरं पाहिजे. आम्हाला कसं वाटलं, आपण मागच्या वर्षी पैसे घातले, फाटेल नव्हतं नेट, क्रॉप कव्हर फाटेल नव्हतं म्हणून. मग घ्या वापरून. हा, असं वाटलं आम्हाला. हा बैल मुझे हुंदड चांगले शिंग घाल माझ्या.
मला सांगा, पवार साहेब म्हणले होते टाकू नका म्हणून सर. म्हणले होते ना, हा ज्याच्यावर क्रॉप कव्हर टाकलं त्याचा माल स्ट्रेसमध्ये गेला, क्रॉप कव्हर टाकून सुद्धा. आणि याच्यावर क्रॉप कव्हर नव्हतं मागच्या वर्षी, नाही तरी होतं. पुऱ्याच्यावर पुऱ्याच्यावर टाकलं होतं. पुऱ्याच्यावर होतं. पण त्याचं क्रॉप कव्हरचं तुम्हाला म्हणजे काही फायदा झाला का? नाही. नाही. क्रॉप कव्हरनी काय होतं लक्षात घ्या, ह्युमिडिटी वाढते. आता गेल्या ते क्रॉप कव्हर काढून फेकून द्या, पहिले कोणाला तरी देऊन टाका, दान फ्रीमध्ये घेऊन जाय बाबा म्हणा. आज बी जर जाऊन उभा राहिला त्याच्यात असं हा. उकाड्याने लगेच सुरू होतं. होतंय की नाही? हा, होतं ना. होतंय ना. होतंय. मग तुम्हाला सांगा, माणसाला त्रास होतो. हे आता हे सांगा, यांची एवढे कडक उन्हामध्ये काही आहे का झाडांवर? वारा खाते ना अशी. हा. वाऱ्याचं आणि याचं. नाही, वाऱ्याची काही गरज नाही त्याला. हे लक्षात घ्या, तुम्ही क्रॉप कव्हर टाकू नका. केमिकलच्या बागांना गरज आहे, कारण ते तसेच जळेल राहते केमिकलच्या हिटने. परंतु आपल्या वैदिकमध्ये बागांना क्रॉप कव्हरची गरज नाही. म्हणजे तुम्हाला काय काय अनुभव आला? केमिकलनी खर्च जास्त येतो आणि उत्पन्न कमी निघतं. कमी नाही. क्रॉप कव्हरनी साईज होत नाही. दुसरी गोष्ट, क्रॉप कव्हरनी ह्युमिडिटी वाढते आणि तेल्या येतो, डाग येतो. नाही आम्हाला एक ताटी सोडली नाही मी, हा. साईज पण जास्त आहे. ज्या गल्ल्यांवर कव्हर नाहीये हा, नाही, तसं त्यांची झालं. साईज काय आहे? ज्यादा. तिथे डाग सुद्धा नाही. नाहीये, झाडं सुद्धा मस्त. सनभरणी टाके कुठं मुडं समजा. नाही, ते सनबर्निंग हा, नाहीये. एखाद्या अर्धी. ते सनबर्निंग नाहीये. तुम्ही केमिकल मारेल नाही ना? हम्म. नाही. जर केमिकल मारलं नाही तर यांची चट्टे बा दिसतात तुम्हाला. तुम्ही ह्याच बागेला पैसे खर्च करून परत 1-2 महिन्यांनी चक्कर मारा. हम्म. किती महिन्यांनी? हा, पाऊस पडल्यावर 2-3 पाऊस झाल्यावर तुम्ही इथे या. तुम्हाला याच्यामध्ये कुठं डाग दिसले तर मला सांगा. जे पूर्ण जळून जाईल तेवढी स्किन तुमची डाग दिसेल. बाकी जो तुम्हाला चट्टा पडेल ना, एकही चट्टा कुठे दिसणार. सनबर्निंगचं बी चाललंय नाही. सनबर्निंगला घाबरू नका. मग कशाला घाबरा? कमजोरीला घाबरा, पोषण कमी पडायला घाबरा. असे किती सुंदर अनुभव आहे तुमचा. या अनुभवातून खूप साऱ्या शेतकऱ्यांना शिकायला मिळेल. आता काय याच्यातून काही निघालं का नाही? आता क्रॉप कव्हर काढणार आहे का नाही? काढणार आहे. नाही तर राहू द्याच, नाही, येऊ द्याच, हाऊसच होऊ द्या. चांगले 2-4 नाही 100 कॅरेट फुटल्याशिवाय तुम्ही सुधारायचे नाही. आता काय करा तुम्हाला सांगतोय बघा. पहिली गोष्ट, आता डाळिंब जे पीक आहे हे पहिलं लक्षात ठेवा, हे एक दुष्काळी पीक आहे. त्याला जास्त पाण्याची गरज नाही, त्याला सावलीची गरज नाही, कारण त्याच्या अंगावर काटे आहे ना. पण तरी लोक त्याला सावली करते. सावली नसलेल्या पिकाला तुम्ही जर सावली केली तर ते पीक नाजूक होणार, आणि ते नाजूक जर झालं तर ते पावसाळ्यात तुम्हाला दगा देणार. एक लक्षात ठेवा, जेवढं उन्हात तापल तेवढं पावसाळ्यामध्ये ते रापतं. लक्षात ठेवा, तेवढं ते पाणी उडीत. मग जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्याला तापू नाही दिलं तर त्याला पावसाळ्यामध्ये पाणी जास्त होतं, मग ते सडत. कळलं का तुम्हाला? तुमच्या बागेला बघा, पावसाळ्यामध्ये तुम्हाला तुफान रिझल्ट भेटणार. फक्त याला बेसल डोस लेट नका करू. बरोबर आहे. पाणी कमी असणं डाळिंबाला खूप फायदेशीर आहे, हे माझं वाक्य लिहून ठेवा. मग आता याला पाणी कमी पडल्यानंतर पाऊस तर जास्त झाला, क्रॅकिंग वगैरे काहीच नाही होणार. मग हीच तर कला आहे, फक्त पोषण. आता आमच्याकडे डाळिंब नाही, पण डाळिंबवाल्याचं म्हणणं असतं जर पाणी समजा ताण खाल्ला, बरोबर त्याचं म्हणणं, पाणी जास्त गेलं, त्याचं म्हणणं बरोबर आहे आणि ते खरं पण आहे. म्हणलं 2-3 वर्ष झाली त्या टायमाला लगेच पाणी नव्हतं राहिलं. हा, तुम्ही कृषी अमृत सॉइल वापरलं होतं. तर 20 मिनिटं मोटर चालत होती. हा, तरी बी काही असं जाणवलं नाही, सनबर्निंगचं नाही, जास्त क्रॅकिंगचं नाही. हा. त्याचं कारण सांगतो. नाही, पहिलं सायन्स समजून घ्या. क्रॅकिंग काय होतं बघा. मधले दाणे, त्या दाण्यांमध्ये पाणी ओढलं जातं, पावसाचं पाणी, दाणे फुगतात टर. पण साल जी राहती ती कडक व्हायला राहती. ती कडक झालेली असल्यामुळे केमिकलनं ती कडक झालेली असती, त्याच्यामुळे ती फुगत नाही. तुम्ही एसिडिटीच्या बागेमध्ये जा, त्याची साल काही नरम राहते. नरम साल असली तर ती काय होती? ताणती. परंतु तुमची कडक साल कधी ताणत नाही. म्हणून केमिकलच्या जे फळं असतात ते काय जातात? क्रॅक. वैदिकच्या बागा क्रॅक होत नाही. केमिकलच्या बागा क्रॅक होतात कारण केमिकलच क्रॅक आहे मुळात. आणि एससीटी वैदिकमध्ये एक गंमत लक्षात ठेवा. एससीटी वैदिकमध्ये तुम्ही जर कमी वापरलं तर काहीच रिझल्ट येत नाही, पण तुम्ही जर डबल वापरलं तर चौबल रिझल्ट येतो. म्हणजे तुम्ही जेवढा जास्त वापराल तेवढा रिझल्ट काय आहे? जास्त आहे. केमिकलचं उलट आहे. केमिकलमध्ये तुम्ही जास्त वापरलं तर रिझल्ट निम्मा येतो, मापात वापरलं तर रिझल्ट बराबरा येतो. आलं लक्षामध्ये? तर मग केमिकलची पद्धती वेगळी आहे आणि वैदिकची पद्धत वेगळी. वैदिकमध्ये पूर्ण सेफ आहे, शेतकऱ्याला काहीही टेन्शन नाही, बिंदास वापरू शकता. असं आहे. हा मित्र कोणाबरोबर आलाय? सर मी वडिलांचे मोबाईलवरती जेवढे पण ग्रुपवरती तुमचे व्हिडिओ, तुझं नाव सांग ना. हा, माझं नाव विकास राजू नजन, हा, राहणार वरवंडी, अच्छा. तालुका पैठण, जिल्हा छत्रपती नाही, वडील तर पाहतायचं, वडील ऐकताय सगळं, वडील येऊन सांगितलंय असं, मग तू का आलास? मी तुम्हाला साक्षात बघायचं होतं आणि तुमच्या व्हिडिओवरच हो बघून हो एकदा हो, क्या बात स्वतः बघायचं होतं बगीचा कसा आहे काय. काय वाटलं बघून इथं? एकदम भारी सर. हा, आम्हाला आता 10 वर्ष होऊ लागली सर हा. बगीचा लावून, हा, पण सक्सेस आम्ही कम से कम
3 ते 4 वर्ष सक्सेस पण नव्हतो. बरोबर आहे ना? नाही सर. म्हणजे वैदिकमध्ये आपले शेतकरी लगातार सक्सेस होतात. त्याचं कारण काय? आपण प्रकृतीच्या विरोधात काम करत नाही आणि केमिकल काय करतं? प्रकृतीच्या विरोधात काम करतं. मी नेहमी सांगतो, तुम्ही गाडी छोटी घ्या, बंगला छोटा बांधा, बँकेमध्ये बॅलन्स कमी राहू द्या, कपडे थोडे स्वस्तातले घ्या, पण आहार मात्र स्टँडर्ड घ्या. म्हणजे काय की दूध मिल्क चार्जरच्या गाईचंच खा, तूप मिल्क चार्जरच्या दुधाचंच खा, शेण मिल्क चार्जरच्या चारलेल्या गाईचंच वापरा. तुम्ही काय करायचं आहे? 5 गुंठ्यामध्ये आपल्या घरचं भेंडी, वांगे, टमाटे, कांदे, बटाटे, दोडके, कारलं, भोपळा, जे काकडी, जेवढं आपल्याला घरी लागतं ते सगळं त्या 5 गुंठ्यामध्ये लावायचं आणि तिला वैदिक सगळं वापरायचं बरं का हो महाराज सगळ्यांनी. आणि तेच भाजीपाला घरी खायचा. एका गाईला मिल्क चार्जर कमीत कमी चारा आणि ते तुमच्या घरामध्ये ते दूध वापरा. तुमच्या घरामध्ये कायम आरोग्य राहील आणि दवाखान्याचा पैसा कायमचा काय होईल? बंद होईल. चालेल का तुम्हाला? कारले आणि टोमॅटो हां, हे 100% वैदिकवर केलं तर चालेल का? करण्याचं आणि करण्याची पद्धत कशी? बघा मला एक सांगा, बाग अवघड असते का भाजीपाला अवघड असतो? तशी तर बागच अवघड म्हणला. बरोबर का? बागेमध्ये इन्व्हेस्टमेंट काय आहे? ज्यादा आहे जास्त आणि वेटिंग पिरियडसुद्धा जास्त ज्यादा आहे. बरोबर आहे. जर बाग जर फेल गेली तर अख्खं वर्ष वाया जातं आणि फळबाग जर म्हणजे भाजीपाला जर फेल गेला तर एक सीझन म्हणजे 2 महिने 3 3 महिने महिने जाते. किंवा मोडून तुम्ही परत दुसरा करू शकता. हो, तसं बागेचं नाही आहे. त्याच्यामुळे फळबाग ही रिस्की आहे आणि जास्त खर्चिक आहे. म्हणून फळबाग ज्या सिस्टमवर ज्या तंत्रज्ञानावर येते त्याच्यावरती भाजीपाला तर आरामशीर येऊ शकतो. पण फरक कुठे पडतो? जेव्हा तुम्ही भाजीपाला करता तर ज्या क्रिया तुम्ही फळबागाला महिन्यानी करता, 15-15 दिवसांनी करता किंवा 2-2 महिन्यांनी करता, त्या क्रिया भाजीपाल्यामध्ये लवकर कराव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ फळबागांमध्ये समजा तुम्ही बेसल डोस भरला तर 2 महिन्यांनी भरता, पण भाजीपाल्यामध्ये बेसल डोस महिन्यांनीच भरावा लागतो. हा फरक. तुम्ही फळबागांमध्ये ड्रेंचिंग केलं तर ते तुम्ही हप्त्यानी केलं चालतं, पण भाजीपाल्यामध्ये दिवसाला करावं लागतं. का बरं? कारण जो पण त्याची मुळं पूर्ण मातीमध्ये म्हणजे बेडमध्ये घुसत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची काळजी घेणं. एकदा त्याचे मुळं पूर्ण बेडमध्ये घुसले तर मग तुम्हाला काही काम नाही. आपण काय करतो भाजीपाल्यामध्ये? बेसल डोस जो आहे तो बेडमध्ये टाकतो आणि बेड हा झाडाच्या रोपापासून लांब असून भाजीपाल्याची रोपं केवढी असतात? एवढीच असतात. लागवड करताना खालून मुळं छाटून घ्यायची. बरोबर आहे. बेसल डोस जो तुम्हाला टाकायचा आहे तो 1.5 बेसल डोस टाकायचा. 1 बेसल डोस बेडवर टाकायचा, बरोबर आहे, चारी करून. आणि दुसरा बेसल डोस जो अर्धा आहे तो तुम्ही जिला झाड लावणार आहे किंवा बी लावणार आहे तिथं थोडासा टाकायचा, म्हणजे मुठमुठ. अशा प्रकारे केल्यानंतर तुमचा बाग एकदम खतरनाक येणार आहे. फक्त तुम्हाला पहिले 15 ते 20 दिवस ड्रेंचिंग करायचे आहे. ते जर म्हटले ना का बाबा काकडी वाकडी होते किंवा कारलं वाकडं होतं किंवा दोडका वाकडं किंवा तुमचा घोसाळं वाकडं होतं, तर तुम्हाला सांगतो तुमचं दोडका एकदम असा स्ट्रेट येणार, स्केल पट्टीसारखा, 1 नंबर क्वालिटी. म्हणजे कुठलाही भाजीपाला करा, तुम्हाला वांग करा, तुम्ही टमाटे करा, त्याचं एकदम क्वालिटी नंबर 1 येते. फक्त एक नियम काय पाळायचा? बेसल डोस 30 दिवसाच्या पुढे गेला नाही पाहिजे. तुम्ही भले 1 एकर करायच्या डोक्यात आहे ना तर बिघाभरच लावा, पण त्या 1 एकरचा खर्च कितीला करा? बिघ्याला. मी तुम्हाला गॅरंटी देतो 1 एकरपेक्षा जास्त पैसे होणार. ज्यावेळेस आपण टोमॅटो लावतो ना तो मल्चिंगवर लावला हां. जातो. पहिला बेसल डोस जो आपला व्यवस्थित टाकला जातो तुम्ही म्हणला त्याप्रमाणे, बरोबर. पण दुसरा जो टाकायचा त्याचं मल्चिंगमध्ये झाकलेला असल्यामुळे मग तुम्ही टाकतो आपण 2 संघच टाका, 2 बेसल डोस संघच टाकून द्या. म्हणजे एक बेडवर हां आणि एक ते मुठ त्या झाडाच्या खाली झाडाजवळ पूर्ण मातीमध्ये काढून द्यायचा. बरं. तुम्ही 2 बेसल डोस टाकून द्या. परत फक्त LS कृषीला जी ट्रीटमेंट करायची 10-15 दिवसाला, बाकी काहीच नाही करायचं. अच्छा. नंतर मग ते आपण जे क्षेत्रातून जर थोडंफार टाकला तर तो वरती पडतो, मग तो झाकला जात नाही मातीमध्ये. नाही, तुम्ही नंतर बी टाकू शकता. कधी थोडासा हात वरती करायचा आणि मध्ये हात घालून असा पीस करून द्यायचा, तो वरच्यावर आला चालतो. तुमच्या कागदाखाली बेसल डोस उघडा असेला चालतो, त्याला काहीच भीती नाही. की SCT वैदिक आहे तो कुछ भी मुमकिन आहे. फक्त देणारा शेतकरी काय पाहिजे? दिलदार पाहिजे, मन मोकळा पाहिजे, जीव गुत्या नको. सर आम्ही ना 3 कारोडी आमच्याकडे द्या. हां, एक कारोडीला आम्ही डेमोसाठी हां, हेल्थ चार्जर दिलं. या हा या कोणत्या हो? ती पलीकडची. पलीकडचीला कसं काय ओळखलं मी? तिला health charger. इथून लागेल मी कसं काय म्हणलं पलीकडची तुमच्या शब्दाच्या अगोदर? ती आहे ना माझ्यावर पण आली सर, हां पण ते हिटमुळं डॉक्टर म्हणले लावू नका तिला. हां. त्या 2ला काही विषय नाही झाला, तर माझ्यावर पण नाही आलं. तुम्ही सगळ्यांना आता ॲनिमल हेल्थ चार्जर चालून द्या आणि सगळ्या दणादणात चालू करा. मस्त लवकर इथे. किती महिने झाली ती ती आता पलीकडची? 1 वर्षाचे झाले. 12 महिन्याच्या पलीकडची. म्हणजे मला सांगायचं काय आहे, तुम्ही जर ताकद दिली तर कुठलंही झाड किंवा जनावर तुम्हाला फळ द्यायला मागे पुढे पाहत नाही. ताकद दिली पाहिजे. वयाचं महत्त्व कधी आहे? जर तुमची ताकद नसेल तर. जर ताकद असेल तर वयाला काही महत्त्व नाही.
नाही, हा? आपल्याला काहीच प्रॉब्लेम पण आपल्यालाच करा करा knowledge कमी. बाग लय मस्त आहे शेड्यूल तुमची बरोबर मी पाहिलं इकडं तुम्ही दगड केव्हाडली लावलेली सर म्हणजे उभंच राहता येत नाही अरे दगड काय लावले आणि काहीच नाही ना याच्यामध्ये माती नाही हा? अरे याच्यात शेती करताय म्हणल्यावर हा घास किती वाढतो? मस्त आनंदाने राहा बघा शेतीमध्ये खूप आनंद आहे साहेब खूप आनंद आहे कधी तर ती जर निरोगी राहिली तर बरोबर आहे की नाही आणि केमिकल तुमची शेती निरोगी राहून देत नाही